रद्द झालाच पाहिजे, कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे। एकच जिद्द कॉरिडॉर रद्द, एकच जिद्द कॉरिडॉर रद्द। पंढरपूर कॉरिडॉरच्या संबंधाने आतापर्यंत फक्त दडपशाही चालू आहे, विश्वासात घ्यायचं काही नावही नाही। म्हणून आमच्या ज्येष्ठ भगिनी आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी सभापती, विधान परिषदेचे आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडले आणि लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यांनी अशी मागणी केलेली आहे की 3 मंत्र्यांची एक समिती करा, चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर गिरीश महाजन, त्याचबरोबर उदयजी सामंत यांची कमिटी करायची आणि त्या कमिटीशी तुम्ही बोलणार का? आमची याला पूर्ण संमती आहे। शासनाने आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही। अशी ताईंच्या म्हणण्याप्रमाणे जर समिती नेमली तर त्या समितीशी आम्ही बोलू, चर्चा करू, विचार विनिमय करू आणि विकासाचं चांगलं पर्व सुरू करू। कॉरिडॉर म्हणजेच विकास, ह्या अंधश्रद्धेतून सरकारला बाजूला काढण्याची गरज आहे। सरकार आम्हाला आजपर्यंत बोललेच नाही, ते या निमित्तानं अशी आशा निर्माण झाली आहे। म्हणून आज आम्ही नीलमताई गोरे यांचं, आमच्या ज्येष्ठ भगिनी ताईंचं आम्ही आभार मानतो। कालचा जो आराखडा सादर केलेला आहे त्यामध्ये काही नाही, पूर्वी जे सांगितलेलं वर्ष झालं तेच सांगतात। इतक्या लोकांनी बंडावून सोडलेला प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना काही उत्तर देता आलं नाही। खरं तर मुख्य म्हणजे कॉरिडॉरचा आराखडा हा सर्वप्रथम जे बाधित नागरिक आहेत त्यांना दाखवायला पाहिजे, वाटलं तर पांडुरंगाला नामदेव पायरी पुढे आणून दाखवायला पाहिजे। ते तर लांबच राहिलं, फक्त नगरसेवक लोकांनाही दाखवलाय, तरी सुद्धा उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या आणि बाधित बांधवांना हे उत्तरे देऊ शकलेले नाहीत। यानंतर आमची आतापर्यंतची जशी आंदोलनं झाली यापेक्षा वेगळ्या प्रमाणात आणि कठोर आंदोलनं या ठिकाणी होणार आहेत की जशी कल्पना सुद्धा करता येणार नाही। आतापर्यंत आम्ही संपूर्ण लोकशाही मार्गाने चाललेलो आहे, इथून पुढे लोकशाही मार्गाने चालणार आहे। परंतु शासनाला सत्याचा विपर्यास केल्याचं काय फळ मिळतं हे दिसून येईल, अशा पद्धतीचे आंदोलन होते।